बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या स्टार्टिंगचे काही पावलं चालायला टाचेला अतिशय पेन होत. त्यांना सकाळी उठल्यानंतर 4-5 पावलं चालणं अतिशय मुश्किल होऊन जातं आणि एक 6-7 पावलं झाल्यानंतर ते पेन पूर्णपणे गायब होऊन जातं. त्याच्यानंतर परत ते जेव्हा खाली बसतात किंवा खुर्चीवर बसतात तेव्हा सुद्धा त्यांना काही दुखत नाही. पण खुर्चीवरून उठताना किंवा रेस्टिंग मधून पुन्हा चालायला सुरू करताना त्यांना स्टार्टिंगचे 5-6 पावलं इतके त्रासदायक ठरतात की त्यांना असं वाटतं की काही खूप मोठं दुखणं तर मागे लागलं नाही ना. तर ही टाचदुखी नेमकी आहे काय, आणि ही शक्यतो गृहिणींमध्ये किंवा बायकांमध्ये ही गोष्ट खूप कॉमनली पाहायला मिळते. तर ही टाचदुखी नेमकी आहे काय आणि ही कशामुळे होते याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेवटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घरगुती एक्सरसाइज, घरगुती उपाय सुद्धा सांगितले जातील, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वागता पांडव. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण टाचदुखी या शंकेबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर टाचदुखी ही कॅल्केनियल स्पर मुळे किंवा प्लांटर फेशियाटिस असं सुद्धा या टाचदुखीला लेबल करू शकतो. तर प्लांटर फेशियाटिस नावाचा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्या टाचेला किंवा पायाच्या तळव्याला चालताना अतिशय वेदना होतात किंवा स्टिंग मधून किंवा झोपेतून अचानक उठल्यानंतर पाय जमिनीवर ठेवताना अतिशय दुखल्यासारखं होतं. तर हे का होत असेल, तर याचं कारण आहे खूप वेळ स्टँडिंगचा जॉब, जे की शक्यतो गृहिणी स्वयंपाक करताना किंवा बऱ्याच लोकांना ज्यांना व्हेरिकोज वेन आहे अशा लोकांना सुद्धा टाचदुखीचं दुखणं खूप कॉमनली बघायला मिळतं. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो जेणेकरून टाचदुखी कमी होऊ शकते. तर पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला रेग्युलरली तुमच्या शू करेक्शन करणं गरजेचं आहे. शू करेक्शन म्हणजे जी तुम्ही चप्पल घालताय ती चप्पल त्याचं सोल खूप जास्त हार्ड असू नये आणि अति जास्त सॉफ्ट सुद्धा असू नये. पाय ठेवल्यानंतर तुम्हाला टोचल्यासारखी फिलिंग होऊ नये किंवा अतिशय आपण एकदम जमिनीवर किंवा एखाद्या फरशीवर डायरेक्टली पाय आपण खूप वेळ रोवून उभा असतो, तर ही गोष्ट तिथे होऊ नये. जितका हार्ड सरफेस असतो तेवढं टाचेचं दुखणं वाढू शकतं, कारण की एक छोटासा टाचेमध्ये जी एक फायबर्स किंवा फॅट्स असतात की जेणेकरून जे आपल्याला शॉक ऍब्झॉर्ब करतात ते थिकन होऊन त्याला सूज येऊ शकते आणि म्हणून त्याला प्लांटर फेशियाटिस असं लेबल केलं जाऊ शकतं. तर पहिली जी गोष्ट आहे टाचदुखी कमी करण्यासाठी ती म्हणजे आहे शू करेक्शन. तुम्ही डॉक्टर्स चप्पल वापरू शकता किंवा ज्या स्पंज सारख्या ज्या चप्पला असतात, गृहिणींनी सुद्धा त्या चप्पला घरात वापरायला जरूर सुरू कराव्यात ज्यांना पण टाचदुखी आहे त्यांनी. त्याच प्रकारे एखाद्या वेळेस तुम्हाला प्लांटर फेशियाटिस सोबत कॅल्केनियल स्पर सुद्धा असू शकतं. हे कॅल्केनियल स्पर आपल्याला एक्सरे मध्ये दिसू शकतं. एक काटा आल्यासारखा, एक कॅल्केनियस नावाच्या बोनला थोडासा काटा आल्यासारखा तिथे त्या एक्सरेवर दिसू शकतो आणि अशा केसेसमध्ये प्लांटर फेशियाटिसची एक एक्स्ट्राची स्टेज आल्यासारखी कॅल्केनियल स्पर जर असेल तर ती एक सेकंड स्टेज ऑफ प्लांटर फेशियाटिस असं पण असू शकतं. त्याच्यामुळे प्लांटर फेशियाटिस असतानाच तुमच्या टाचदुखीकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर तुम्ही याची ट्रीटमेंट घेणं सुरू करा आणि त्याचबरोबर मी ज्या आता एक्सरसाइज सांगेल त्या एक्सरसाइज सुद्धा करणं सुरू करा. जसं आपण शू करेक्शन, टाचदुखीसाठी जसं शू करेक्शन हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तशीच एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे हॉट फर्मेंटेशन, म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ पाय बुडवून ठेवणे. एक जवळपास तुम्हाला जेवढं सहन होईल एवढं गरम पाणी असेल तरी चालेल. याचा अर्थ असा नाही की खूप जास्त गरम असावं किंवा खूपच कोमट असावं असं जरुरी नाहीये. तुम्ही झोपण्याच्या आधी जवळपास एका बकेटमध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाय बुडवून आणि त्याच्यानंतर मी जे आता एक्सरसाइज सांगेल त्या एक्सरसाइजेस करून तुम्ही झोपल्यानंतर तुमचं टाचदुखीचं दुखणं हळूहळू काही दिवसानंतर कमी होईल. याला जवळपास एक 10 ते 15 दिवस जरूर लागतील जेणेकरून तुमच्या मसलमध्ये परत एकदा स्ट्रेंथनिंग निर्माण होईल. त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक मोडॅलिटीज. आम्ही शक्यतो US किंवा अल्ट्रासोनोग्राफी आम्ही या टाचदुखीच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो आणि याच्यासोबत आम्ही एक जेल सुद्धा वापरतो किंवा अँटोफोरेसिस किंवा फोनोफोरेसिस या गोष्टींनी सुद्धा टाचदुखीचं दुखणं बऱ्यापैकी कमी होतं. याची इंटेन्सिटी पण वेगवेगळ्या पद्धतीने ॲज पर पेशंटचं दुखणं कसं आहे याच्यानुसार आम्ही त्याची इंटेन्सिटी सेट करून त्याची आम्ही ट्रीटमेंट करतो. त्यानंतर जी तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. तर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस तुम्ही थेराबँडने सुद्धा करू शकता किंवा ज्या पेशंट्सकडे थेराबँड नाहीये त्या लोकांनी इंट्रिन्सिक मसल स्ट्रेंथनिंग म्हणजे आपल्या पायाचे स्नायू आखडून धरणे आणि ते आखडून धरून होल्ड करून
ठेवणे जवळपास 15 ते 20 सेकंद आणि परत ही एक्सरसाइज 10 ते 15 वेळेस रिपीट करणे. ही एक्सरसाइज सुद्धा तुम्ही टाचदुखीच्या किंवा प्लांटर फेशियाटिस पेशंटनी या एक्सरसाइजेस करू शकता. या सगळ्या एक्सरसाइजेस फॉलो केल्याने आणि काही इलेक्ट्रिक मोडॅलिटीज आणि फिजिओथेरपीच्या अंडर तुम्ही ट्रीटमेंट घेतल्याने तुमची टाचदुखी नक्कीच बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला किती उपयुक्त वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.